मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की अलायन्स वाईज म्हणजे आघाडी युती वाईज कोण किती जागा लढवल्या आणि त्यातील किती जागा त्या जिंकल्या। आता आपण पाहूयात की पक्षनिहाय कोणत्या पक्षाने किती जागा लढवल्यात आणि त्यातील त्यांना किती जिंकता आल्या। आता सुरुवात करूयात भाजपपासून। भाजपने 2019ला 25 जागा लढवल्या होत्या, त्यातील 23 जागांवर त्यांना विजय मिळाला आणि त्यांचेच मित्रपक्ष असलेले शिवसेना यांनी 23 जागांवर निवडणूक लढवली आणि त्यातील 18 जागांवर त्यांना विजय मिळवता आला। तर इकडे आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 19 जागा लढवल्या होत्या, त्यातील त्यांना 4 जागा जिंकता आल्या आणि काँग्रेसने 25 जागा लढवल्या होत्या, त्यातील त्यांना फक्त 1 जागा निवडून आणता आली। त्याच्यानंतर पाहायला गेलं तर MIMने 1 जागा लढवली होती, ती म्हणजे संभाजीनगरची, आणि ती 1 जागा ते जिंकण्यात यशस्वी ठरले। तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने 47 जागा लढवल्या आणि एकही विजय त्यांना मिळाला नाही आणि शेवटचा जो उमेदवार होता तो अपक्ष होता।